गुड मॉर्निंग. आज आपण वृत्तजाळी संदर्भाचं काल जे आपण डिस्कशन केलं होतं त्याच्या पुढचा भाग आज आपण या डायग्रामच्या मदतीने ही संकल्पना समजून घेऊया. जसं तुम्ही या डायग्राममध्ये पाहताय, यामध्ये 2 अंकी, 4 अंकी आणि 6 अंकी वृत्तजाळी संदर्भ हा दिलेला आहे. आता यामध्ये पहिला जो भाग आहे 2 अंकी वृत्तजाळी, याच्याविषयी आज आपण डिस्कशन करणार आहोत. इथे एक स्क्वेअर तुम्हाला दिसतोय आणि त्याला नंबर्स दिलेले आहेत. हा जो एक्स अक्ष दिसतोय त्याला ईस्टिंग असं म्हणतात आणि वरचा जो भाग आहे त्याला नॉर्दिंग असं म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सर्वसाधारणपणे एक्स अक्षावर ईस्टिंग आणि वाय अक्षावर नॉर्दिंग आपल्याला पाहायला मिळतं. आता या स्क्वेअरमध्ये ऑब्झर्व आपण केलं तर तुम्हाला लक्षात येईल, इथे 0 ते 9 अशी संख्या ही दोन्हीकडच्या बाजूला दिलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि याच्यामध्ये म हा जो काही बिंदू आहे किंवा पॉईंट आहे याचं लोकेशन आज आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. आता पहा, इथे सर्वसाधारणपणे या ज्या काही गोष्टी आहेत किंवा कोणत्याही भौगोलिक प्रदेशामध्ये एखाद्या विशिष्ट स्थानाचं किंवा पॉईंटचं जर ऑब्झर्वेशन जर करायचं असेल तर त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास त्याच्यामध्ये आपल्याला करता येतो. आणि यामध्ये हे जे काही पॉईंट्स आहेत यांचं जे काही स्थान आहे या स्थानानुसार तिथे बदल हा होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता यामध्ये ही जी 2 अंकी हा जो काही ईस्टिंगचा जो भाग आहे हा त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि म्हणून आता यामध्ये आपण जर पाहिलं तर सर्वसाधारणपणे या वृत्तजाळीमध्ये अगोदरची संख्या ही ईस्टिंगची आपल्याला घ्यावी लागते आणि त्यानंतर नॉर्दिंगची संख्या ही आपल्याला विचारात घ्यावी लागते. सपोज 2 अंकी वृत्तजाळी हा सपोज एखादा ए या प्रदेशाचा भाग जर असेल तर यामध्ये ईस्टिंग हा अशा पद्धतीने येईल. आता इथे जर तुम्ही लोकेशन जर पाहिलं किंवा हे जे स्थान यमचं बिंदूचं जर पाहिलं तर इथे तुम्हाला 4 ही संख्या तुम्हाला ईस्टिंगवर दिसते आणि नॉर्दिंगवर ही संख्या तुम्हाला 2 अशी असलेली दिसते. याचाच अर्थ या या बिंदूचं 2 अंकी वृत्तजाळी संदर्भ हा A42 असा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर 4 अंकी वृत्तजाळी संदर्भ. आता या 4 अंकी वृत्तजाळी संदर्भामध्ये आपण असं म्हणूया की र या बिंदूचं स्थान हे जर आपल्याला निश्चित करायचं जर असेल तर या लहान चौकोनाच्या मदतीने आपल्याला त्याचं स्थान हे निश्चित करता येऊ शकतं. आणि मग हा जो र बिंदू आहे याचं उभ्या आणि आडव्या पद्धतीने एकूण 10 भागामध्ये जर त्याचं आपण क्लासिफिकेशन केलं किंवा त्या भाग जर आपण पाडले तर आपल्याला र या बिंदूचं स्थान हे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच सर्वसाधारणपणे या र बिंदूचं जर आपण लोकेशन जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल, हा र 44 आणि 45 या ठिकाणी तो असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून इथे परत एकदा आपण जर 4 ते 5 किलोमीटर किंवा वाय अक्षावर जर आपण त्याचं पाहिलं तर हे सर्वसाधारणपणे त्याचं जे 2 डिजिट याप्रमाणे त्याच्यामध्ये आपल्याला रूपांतर हे करता येत असलेलं पाहायला मिळतं. आता यामध्ये र या बिंदूचं जर आपण वृत्तजाळी संदर्भ जर विचारात घेतला तर र हा 45 या आणि 44 या बिंदूंवर तो अधोरेखित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून इथे A45 44 असं त्याचं स्थान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता इथे एक लक्षात घेऊया
इथे अगोदरच्या किंवा कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं की A4436 याच्यामध्ये एक लक्षात घ्या, बिंदूचं स्थान हे कोणत्या संख्येवर येतं याच्यानुसार हा भाग आपल्याला विचारात घ्यावा लागतो. त्यानंतरचा भाग आहे 6 अंकी वृत्तजाळी संदर्भ. आता आकृतीमध्ये म हा जो बिंदू आहे हा अतिशय लहान चौकोनातील उपलहान चौकोनाच्या अंतर्भागामध्ये आपल्याला तो पाहायला मिळतो. आणि म्हणून याचं जर आपण वृत्तजाळी संदर्भ विचारात घेतला तर हा 441362 अशा पद्धतीने तो असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता इथे आपण याची जर स्थानाचा विचार जर आपण केला किंवा याच्या ठिकाणाचा जर विचार केला तर हा सर्वसाधारणपणे आपल्याला 85 च्या जवळ म्हणजे 85 या रेषेला तो समांतर दिशेने असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून याचं जे काही स्थान आहे हे आपल्याला त्या आकड्यांवरून हे आपल्याला वेगळ्या स्वरूपामध्ये मांडता येत असलेलं पाहायला मिळतं. सर्वसाधारणपणे किंवा थोडक्यात आपल्याला 2 अंकी वृत्तजाळी संदर्भासाठी 0 ते 9 ही संख्या विचारात घ्यावी लागते. तर 4 आणि 6 अंकी या वृत्तजाळी संदर्भासाठी 11 ते 99 या दरम्यानच्या संख्या आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. धन्यवाद.